या दोन्ही संघामध्ये जो संघ विजयी होईल तो सरळ फायनल मध्ये आम्ही दैवज्ञ या संघाशी खेळेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. करो या मरोचा सामना, अतितटीचा सामना, जिंकू किंवा मरू या सामना असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. पाहूया या ठिकाणी मात्र सामन्याला थोडीशी सुरुवात होत असताना पाहायला मिळते पहिला चेंडू उचली घेणारा चेंडू, लेग साइडच्या दिशेने गेलेला चेंडू आणि पहिला चेंडू एक अवांतर धावसंख्येने खातं खोललं जातंय. पाहूया सुंदर चेंडू, साहिल आणि हलक्या दिशेने ढकललेला चेंडू एक धाव तो पूर्ण करतोय आणि साहिल आपलं स्वतःचंही खातं खोलतो. धावसंख्या मात्र धावफलकावर लागली जाते ती म्हणजे बिनगडी बाद 2. आता मात्र सलामीला आलेला बहादूर स्फोटक फलंदाज, एक खतरनाक फलंदाज म्हणायला काहीच हरकत नाहीये तो म्हणजे सिद्धांत. सुंदर रीतीने स्ट्रोक मारला होता पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, एक नाही पण 2 क्षेत्ररक्षकांच्या मार्फत क्षेत्ररक्षण मात्र त्यांनी पूर्ण केलंय, त्यानेही आपलं खातं खोललंय. पाहूया फुलटॉस चेंडू, समाचार घेतलाय का आणि मला वाटतं चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. संघ पोहोचतो 5 वरती. पाहूया पुन्हा एकदा पहिलं षटक घेऊन इथे प्रगती पालकावरती मार्गस्थ झाले ते म्हणजे मिलिंद नार्वेकर, राईट हँड गोलंदाज. फुलटॉस चेंडू, हाईटचा चेंडू, रनआउटचा चान्स होता आणि मला वाटते अशा संधी वारंवार मिळत नाहीयेत. 1 धावेच्या ठिकाणी त्यांनी 2 धावा दिलेत आणि एक बहुमूल्य असा रनआउटचा चान्स त्यांनी सोडलाय तो म्हणजे विस्फोटक फलंदाज होता तो म्हणजे सिद्धांत याचा. चोरटी धाव त्याने पूर्ण केली आहे आणि एक ओव्हरथ्रो, एकूण 2 धावा त्यांनी परिपूर्ण केल्या आहेत. 2 या धावसंख्येने मात्र संघ पोहोचतो तो म्हणजे 7 वरती. पाहूया सुंदर चेंडू, मला वाटतं खाली बसलेला हा चेंडू, बॅटचा बॉलचा काहीच संबंध नाहीये, पंचांचा काही इशारा नाहीये, निर्धाव चेंडू, यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतायत, धाव काय मिळत नाहीये. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू, फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं आत्महत्या. पहिला गडी, पहिला मोहरा, पहिला दणका तंबूच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतो तो म्हणजे दैवज्ञ ॲव्हेंजर्स या संघाचा सलामीचा लेफ्ट आर्म म्हणजे डावखुरा फलंदाज तो म्हणजे साहिल. हॅलो, हा बस त्याची जागा घेण्यासाठी गेला आहे तो म्हणजे राहुल. पहिलं षटक संपलाय, दुसरं षटक घेऊन आलाय. काय यार, आणि मला वाटते क्लीन बोल्ड. रिदम सगळा तोडतो. हॅलो 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 आणि या ठिकाणी सिद्धांत सारखा फलंदाज क्लीन बोल्ड होतो आणि पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना होतो. या ठिकाणी सलामीची जोडी पॅव्हेलियन बॉक्सच्या दिशेने रवाना होताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. खरोखर विस्फोटक फलंदाज दोन्ही मात्र तंबूच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना. त्याची जागा घेण्यासाठी गेलेला फलंदाज बॅट्समन नेम सांगायचंय प्रथमेश. पाहूया खरोखर अचूक टप्प्याची गोलंदाजी, एक अचूक टप्प्याचा कडवट मारा म्हणावा लागेल तो म्हणजे गोलंदाज आहे नेम फ्रॉम यश गावणकर याचं. पाहूया पुन्हा एकदा यश, सुंदर चेंडू, तडकावून काढलेला चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने मात्र संघ पोहोचतो 9 वरती. पाहूया पुन्हा एकदा आता मात्र या संघाची मदार आहे ती म्हणजे प्रथमेश आणि राहुल या दोघांवरती. सुंदर चेंडू हलक्या हाताने ढकलला पण मात्र शुभम नारकर सारखा इथे चांगला क्षेत्ररक्षक, मात्र तगडा क्षेत्ररक्षक म्हणायला काही हरकत नाही आहे, मैदानामध्ये धाव काय देत नाहीये आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा
सुंदर चेंडू टोलावून काढलेला चेंडू चेंडू जातो पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी 2 या धावसंख्येने मात्र संघ पोहोचतो 11 वरती धावसंख्या झाली आहे 11. पाहूया पुन्हा एकदा यश आपल्या गोलंदाजीसाठी तयार. पंचांना नकार करून टाकलेला चेंडू हलक्या हाताने ढकललेला चेंडू 1 धाव तर पूर्ण करतायत आणि एका धावीवर समाधान मानावं लागतंय. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असताना शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खरोखर अचूक टप्प्याची गोलंदाजी इथं पुन्हा एकदा पाहायला मिळाली ती म्हणजे राईट हँड गोलंदाज यश याच्याकडून. स्ट्राईकला आत्ता मात्र स्फोटक हाही फलंदाज राहुल तडकावून काढलेला चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य यांच्याकडून आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते आणि दरम्यान षटकी संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 13. 2 गडी बाद 13 धावसंख्या इथे धावफलकावर लागली आहे. पाहूया तिसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन इथे दाखल होतोय. दैवज्ञ योद्धा या संघाकडून तो म्हणजे संघाचा संघनायक खलनायक म्हणायला काहीच हरकत नाहीये तो म्हणजे राईट हँड गोलंदाज आणि फलंदाजीच्या शैलीमध्ये तो लेफ्ट हँड फलंदाजी करतो तो म्हणजे भूषण गावणकर. पाहूया भूषण वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक तिसरं षटक घेऊन प्रगती फलकावरती मार्गस्थ तडकावून काढलेला चेंडू प्रहार मात्र जोरदार केला. एक रनआउटचा चान्स होतोय का आणि मला वाटते कोणतीच चूक न करता सुंदर अशी रनिंग केली ती म्हणजे राहुल याने आणि एका धावेवरती त्याला समाधान मानावं लागते ते म्हणजे राहुल याला. पाहूया पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला प्रथमेश राईट हँड फलंदाज. भूषण आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार आहे. फुलटॉस चेंडू पाहूया चेंडू कोणत्या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय पाहूया या ठिकाणी पंचांचा काय इशारा येतो आहे. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 16. 2 गडी बाद 16. पाहूया अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असताना खूपच एसटीच्या बाहेरचा चेंडू एक पंच वाईट म्हणून मारा घोषित करताना एका अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. सुंदर चेंडू आणि मला वाटते फलंदाज बाद आणि ही जोडी फोडण्यासाठी भूषण याला यश प्राप्त झालंय. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज जातोय तो म्हणजे सिद्धेश घारे. हाही स्फोटक फलंदाज आहे चांगला शैलीचा फलंदाज आहे. पाहायला आपण बघूया त्याच्या फलंदाजीमधून त्याच्या बॅटिंगमधून काही चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते का. तोपर्यंत आपण घेऊया ब्रेक. तोपर्यंत पुढचं समालोचन करण्याला मी विनंती करतो संदीप काका कारेकर यांना. धन्यवाद बाळा. धावसंख्या होते 18. बाळा यांचे समालोचन अगदी तडफदार धन्यवाद. आणि हा टॅप केलेला चेंडू आणखीन आणि हा धावसंख्या होते 19. दुसरा उपांत्य सामना सुरू आहे. धावसंख्या 19. तिसरं षटक सुरू आहे.
आपल्या इथे आतापर्यंत जे होणार होते संजय कुस्ते, किरण नार्वेकर, प्रसन्न देवरुखकर, शंकर मसुरेकर, विकास मसुरेकर, मिलिंद नार्वेकर, मनीष हाटकर तसेच ॲडव्होकेट अश्विनी हाटकर हे आपले ऑनर्स आहेत. आणि हा नो बॉल डिक्लेअर करण्यात आलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 20. तिसरं षटक सुरू आहे. 1 to go. धावसंख्या झाली 20. धावसंख्या 20. आणि 2 धावा. 22. चांगला स्कोर झालेला आहे. 3 ओव्हरमध्ये 22. बघू आता स्कोर का. 3 षटकात धावसंख्या झाली 22. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. शेवटचं षटक. दोन धावा. चोवीस. धावसंख्या झाली 24. बॉलर चोवन गोलंदाजी करतायत. धावसंख्या झाली 25. धावसंख्या झाली 25. 2 चेंडू. धावसंख्या झाले 25. शेवटचं षटक. त्यातले 2 चेंडू झाले शुभम यांचे. ठीक आहे. आगळा वेगळा क्षेत्ररक्षण. एक झलक होती ती आगळा वेगळ्या क्षेत्ररक्षणाची. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. 26. 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आहे 26. शेवटचा चेंडू. बघू काय होतं. शेवटचा चेंडू. वाईड. वाईड. 27 धावसंख्या. आणि 28 आणि धावून काढलेली संख्या 2. हे धाव मिळून संख्या 29. 29 धावसंख्या 29. धावसंख्येला थोडा आकार आलेला आहे. 29 धावसंख्या आहे. दोन. धावसंख्या 31. 31 धावसंख्या झालेली आहे. 2 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 31. 31. 31. 2 धावा. 32. जिंकण्यासाठी 32 धावा. दुसरा सेमीफायनल आहे. यानंतर
आपल्याला अजून बेरी सांगा. 32 धावसंख्या. बाय 32 विन. नाही बॅग पाहिजे. बॅग देतील ना, तू तुझ्या प्लेयरना देऊन टाक. आता नाही, नंतर फोन करून बोलो. मग काय झालं? हा बुधवारचा ये. दुसरा ओपनचा सामना सुरू आहे. धावसंख्या झाली 31, जिंकण्याची यावेळी 32. मग कुठे कुठे आहे खाली? भूषण आहे बघ इकडे. भूषणला विचार. मॅच चालू आहे कुठे काय? देवरने एव्हेंचर यांची धावसंख्या आहे 31, जिंकण्यासाठी आहे 32. मिलिंद नार्वेकर आणखी गावणकर हे नावाजलेले खेळाडू ते ओपनर म्हणून आलेले आहेत. सिद्धांत गोलंदाजी करतायत गावणकर यांना. सेमीफायनलचा दुसरा सामना. 31 धावसंख्या, खेळायला सुरुवात होते. जिंकण्यासाठी हवेत 32 धावा. सिद्धांत गोलंदाजी करतायत गव्हाणकर यांना आणि एक धाव काढलेली आहे. एका धावेवर समाधान म्हणावं लागलंय गावणकर यांना. धावसंख्या झाले 2. 2 चेंडू 2 धावा. जिंकण्याच्या वेळेस 32 धावा. तीन चेंडू 3 धावा. चांगली गोलंदाजी सुरू आहे. अरे 4 चेंडू 4 धावा. कारण जवळजवळ एक धावा घेतल्या म्हणून क्षेत्ररक्षण बदली करावं लागलंय. विकेट काय केलं तिथे चुकलं तर सिद्धांत गोलंदाजी करतात गावणकर यांना आणि हा मारलेला टॅप केलेला चेंडू बघू. एकच धावावर समाधान. धावसंख्या झाले 5 चेंडू 5 धावा. गोलंदाजी सिद्धांत यांची चांगली आहे. बघू पंचांचा निर्णय काय येतोय. पंच काय निर्णय बघूया. 2 धावा. 6 चेंडूत 7 धावा.
एका षटकात 7 धावा. साहिल गोलंदाजी करत आहेत. पहिल्या षटकात 7 धावा. हॅलो साहिल पंकज हॅलो दुसरा षटक घेऊन येतो साहिल आणि वाईड बॉल. धावसंख्या झाली 8. धावसंख्येवर खेळ चालू आहे. दैवज्ञ युद्ध आहे संघाचा. 8 धावा. दोन 10 धावा झाल्या. दुसरे षटक 10 धावा झालं. बॉल सुंदर गोलंदाजी. चेंडू समजलाच नाही. बॉलने उसळी घेतली आणि त्रिफळाची बाद. खाली राहिला बॉल. टप्पा पण एकदम उचलला. खाली राहिला उचलला नाही खाली राहिला म्हणून तो बोल्ड झाला. म्हणजे आता बोल्ड झाला नसता. हां चांगली गोलंदाजी साहिल यांची. बॅट्समन ने आदित्य 10 धावसंख्या आहे. चौदा. क्षेत्ररक्षणाच्या बाजूने गेला चेंडू. 4 धावा मिळाल्या. 14 धावसंख्या झाली. एकोणीस धावसंख्या. आता त्या 5 धावा मिळाल्या. आणि धावसंख्या झाली 20. एक धाव वाचवलेली आहे गावणकर यांनी. 20 धावसंख्या झाली आहे. दुसरे षटक सुरू आहे. बत्तीस. किती झाले धाव? 11 नाही 11. ओव्हर झालेली आहे. दरम्यान षटकही संपलंय. 12 चेंडू आणि 11 धावा. अतितटीचा सामना, रोमहर्षक सामना, कडा मुकाबला, महामुकाबला. पाहूया कोणता संघ विजयी होणार आणि फायनल मध्ये प्रवेश करणार. हलक्या हाताने तडकावलेला हा चेंडू 1 धाव तो पूर्ण करतोय. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 1 धावेसाठी. वैयक्तिक पहिला संघाचा 3रा षटक घेऊन प्रगती फलकावरती मार्गस्थ झालाय तो म्हणजे प्रथमेश. मला वाटते पाहूया आणि मला वाटते झेल बाद. खरोखर एक खिलाडू वृत्ती पुन्हा एकदा इथं मिलिंद मामा यांच्याकडून पाहायला मिळाली आहे. स्वतःहून पहिल्यांचा रस्ता धरला तो म्हणजे
मिलिंद नार्वेकर यांनी आणि संघाला अजून एक धक्का बसतो. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज येतो. शुभम 10 बस एवढं सांगत जिंकण्यासाठी 10 चेंडू 10 धावा. आता मात्र आलेला फलंदाज स्ट्राईकला शुभम. फुल टॉस चेंडू. पाहूया चेंडू कुठेपर्यंत मजल मारतोय आणि चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. पाहूया या ठिकाणी पंचांचा काय इशारा येतोय. फलंदाज मात्र पंचांकडे नोचा काहीतरी अपील करताना. पाहूया अतितटीचा सामना, रोमांचक सामना, पंचांचा नोचा इशारा. 29 धावा. पाहूया कोणता संघ विजय होणार. सामना मात्र अतितटीचा आहे, यात काही शंकाच नाहीये. तिन्ही पंच योग्य असं मिळून सामना आपला डिसिजन द्यायचा आहे. पंचांनी डिसिजन या ठिकाणी दिलाय. पंचांचा नोचा इशारा. तरी पण पाहूया पुन्हा एकदा पंचांचा या ठिकाणी कोणता इशारा येतोय. सामना मात्र हा अतितटीचा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना, महामुकाबला, कडा मुकाबला म्हणायला काहीच हरकत नाहीये. जो संघ या संघामध्ये जिंकणार आहे, या सामन्यामध्ये जिंकणार आहे, तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करणार. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ असे खेळाडू या ठिकाणी भरलेले आहेत, यात काही शंकाच नाहीये. अजूनही गोलंदाजी मार्कवर तितकाच चांगला गोलंदाज आहे आणि अजूनही फलंदाजी मार्कवर मात्र तितकाच चांगला फलंदाज आहे, तो म्हणजे शुभम मार्कर सारखा फलंदाज इथे अजूनही मैदानामध्ये असताना सामना मात्र कसा काय गमवू शकतो, यात काही शंकाच नाही. पाहूया पण मात्र ही येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे की सामना कोणता संघ फायनल मध्ये विजय होऊन आपला संघ फायनल मध्ये प्रवेश करणार, ही मात्र येणारी आता आपल्याला काही वेळच सांगणार आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सिद्धांत. एक आपल्यालाही सुंदर असं क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन, एक नमुना इथं पाहायला मिळतोय. कोणत्या शैलीचा फलंदाज आहे, कोणतं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय आणि गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाजी दाखल केला जातोय, तो म्हणजे दैवज्ञ इगल्स ना, याचं नाव काय टीमचं एव्हेंजर्स या संघाकडून. पाहूया अजूनही सामना मात्र अजूनही अतितटीचा सामना. पाहूया पुन्हा प्रथमेश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार, तडकावून काढण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडे काही दाद नसताना, परंतु पंचांचा काही इशारा नाहीये. खरोखर सुंदर अशी पंचांची कामगिरी इथं पार पडते, तो म्हणजे अथर्व. एक सुंदर असा निर्णय या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, शुभम याने हलक्या हाताने ढकलून काढलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली आहे. पाहूया दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव फेटाळतायत, नाकारतायत, ते म्हणजे शुभम आणि एक या धावसंख्येने मात्र संघ पोहोचतो 26 वरती. पाहूया पुन्हा एकदा आत्ता मात्र आदित्य तडकावून काढलेला चेंडू, चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. आता मात्र समीकरण बदललंय, चेंडू 7 आणि धावा मात्र 4. 7 चेंडू 4 धावा. फुलटॉस चेंडूचा समाचार मात्र तितकाच चांगला घेतलाय, 1 धाव मात्र पूर्ण कंप्लीट केली आहे आणि दरम्यान षटक संपतंय. आता मात्र पाहूया शेवटचा षटक, सांगता करणारा षटक, हाणामारीचा षटक, करो या मरोचा षटक म्हणायला काहीच हरकत नाहीये. या मध्य दैवज्ञ समाज यांच्याकडून पाहूया. राहुल हां 6 मध्ये किती 3 जिंकण्यासाठी 6 चेंडू 3 धावा. कॅनडा ना या ठिकाणी माननीय सो
अश्विनी हटकर म्हणजेच पेडणेकर यांचं कॅनडा रिटर्न म्हणायला काहीच हरकत नाहीये. आगमन झालंय. संघाचे ओनर, टीमचे ओनर, आपला संघ मात्र त्यांनी फायनल मध्ये नेऊन प्रवेश केला आहे. फक्त एकच सामना आता त्यांना जिंकायचा आहे आणि आपल्या ट्रॉफीवर नाव शिक्कामोर्तब करायचं ते म्हणजे अश्विनी पेडणेकर हटकर यांना. इथे या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. पाहूया पुन्हा एकदा. आणि मला वाटते वाईटचा इशारा. जवळजवळ सामना एका साईडला झुकलेला आहे ते पाहायला मिळतोय. 6 चेंडू 2 धावा. तडकावून काढलेला चेंडू आणि पंचांचा नोचा इशारा. आणि या ठिकाणी दैवज्ञ योद्धा ना हा बॅटिंग बोला. दैवज्ञ योद्धा हा संघ दुसरा संघ ठरतोय फायनल मध्ये प्रवेश करणारा. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे दैवज्ञ योद्धा वर्सेस दैवज्ञ ऍडव्हेंचर या दोन्ही संघाकडून. दोन्ही संघ मात्र तुल्यबळ होते, यात काय शंकाच नाही. पाहूया आता मात्र सामना कोणता रंगणार. सेमी फायनलचा सामना या ठिकाणी झाला आहे. आता मात्र फायनलचा सामना या ठिकाणी रंगणार आहे. तो या